तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन जे की समाज कल्याण भरती, महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनीच काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब नसेल केलेला लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो। जेव्हा तुम्ही सबस्क्राइब करसाल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही सबस्क्राइब करसाल। तसेच तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की 470 पेजेसची पीडीएफ आपण जे आहे महिला गृहपाल भरती तसेच या ठिकाणी समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी महत्त्वाचे असणारे तयार केलेले आहे 149 मध्ये दिले जात आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे घेण्यासाठी 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे। आणि सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन आहे नक्कीच द्यायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे की बुंदेलखंड या पठारावरून खालीलपैकी कोणती नदी वाहते ते आपल्याला विचारलेलं आहे। पठार कोणता आहे? बुंदेलखंड पठार विचारलेलं आहे। तर या ठिकाणी यमुना, मेघना, सतलज किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे। यमुना ही नदी जी आहे बुंदेलखंड पठारावरून वाहते। तसेच विद्यार्थ्यांनो इतर कोणत्या नद्या वाहतात याच पठारावरून? तर नदी आहे केन, तसेच आहे या ठिकाणी बेतवा। ह्या दोन नद्या देखील या पठारावरून वाहतात हे आपल्या लक्षात येते। तर घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा, जो की आहे दुसरा। भारतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। महाराष्ट्रातील नाही, भारतातील विचारलेलं आहे। कांचनगंगा, गंगोत्री, नंदादेवी किंवा कळसुबाई? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। हे जे आहे कांचनगंगा सर्वात उंच असलेले शिखर आहे भारतातील। याची उंची किती आहे? 8500 या ठिकाणी 85 मीटर एवढी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते। आता या ठिकाणी नंदादेवी जे आहे हे किती आहे भारतातील? तर दुसरे सर्वात उंच असलेले दिसून येते। कळसुबाईचे जे आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या क्रमांकाचे जे आहे सर्वात उंच असलेले दिसून येते हे आपल्याला लक्षात येते। या शिखराची उंची किती आहे? तर कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1646 मीटर एवढी असलेली दिसून येते। महाराष्ट्रातील दुसरे कोणते सर्वात मोठे आहे? तर आहे विद्यार्थ्यांनो सालेर हे शिखर आहे। या शिखराची जी उंची आहे विद्यार्थ्यांनो किती आहे? 1500 या ठिकाणी 67 मीटर एवढी असलेली दिसून येते। सालेर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो तो नाशिक। आणि कळसुबाईचे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनाच माहित आहे, तो आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते। तर हा डेटा लक्षात घ्यायचा आहे। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे। मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह यांचा मृत्यू रंगून येथे झाला तो कोण आहे? मिर्झा कोयाशी, शाह आलम, बहादूर शाह जफर किंवा औरंगजेब? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच बहादूर शाह जफर यांनी जे आहे मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह असलेला आपल्या सर्वांना लक्षात येते। घेऊया प्रश्न या ठिकाणी चौथा, जो की आहे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? कोणत्या अरवली पर्वतातील? तोडाबेटा, गुरुशिखर, सरामती किंवा धूपगड? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे। गुरुशिखर हे जे आहे विद्यार्थ्यांनो सर्वात उंच असलेले शिखर दिसून येते की अरवली पर्वतातील। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे या ठिकाणी 5वा। तर 5वा प्रश्न असा आहे की जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ते दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला विचारलेलं आहे। जीवाश्म इंधन या नावाने? तर कोळसा, हवेला, पाण्याला किंवा सौर ऊर्जेला? तर जीवाश्म इंधन म्हटलं तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे। कोळशाला जे आहे जीवाश्म इंधन या नावाने ओळखले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते। तर प्रश्न 6वा कव्हर करूया। पोफळी विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? कोणता? पोफळी विद्युत प्रकल्प? कळमनुरी, राहुरी, चिपळूण किंवा हडपसर? ऑप्शन क्रमांक 3 चिपळूण या ठिकाणी पोफळी विद्युत प्रकल्प स्थित असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की आहे म्हणून। प्रश्न या ठिकाणी 7वा,
की 10 एप्रिल 1875 आर्य समाजाची स्थापना झालेली आहे, सर्वांना माहीत आहे. प्रश्नामध्ये उत्तर आहे. एक आणखी प्रश्न तयार होतो, तर कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती प्रश्नात विचारलेला आहे. बेंगलोर, मुंबई, मद्रास किंवा दिल्ली. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो, 2 म्हणजेच मुंबईमध्ये जे आहे 10 एप्रिल 1875 आर्य समाजाची स्थापना झालेली होती. तर पाहूया पुढचा जो की आहे 8वा प्रश्न. पानझडी वनामध्ये आढळणाऱ्या कोणत्या अरे यार चला काय हरकत नाही, पानझडी वनामध्ये आढळणाऱ्या कोणत्या वृक्षाला पारंब्या येतात असा प्रश्न आहे. तर आपल्याला पर्यायामध्ये काय दिलेली आहेत, पारंब्या येणारा कोणता वृक्ष, बाभूळ, वड, आंबा किंवा सागवन. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे या ठिकाणी वडाला जे आहे या ठिकाणी पारंब्या येणारे हे एक आहे, कोणत्या, तर पानझडी वनातील असलेले लक्षात येते. प्रश्न 9व्या क्रमांकाचे, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा कायदा कोणी संमत केला होता ते विचारलेलं आहे. कायदा लक्षात घ्या, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा विचारलेला आहे. लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड हार्डिंग किंवा लॉर्ड लिटन. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे, लॉर्ड लिटन यांनी जे आहे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा जो कायदा आहे तो संमत केलेला होता हे आपल्याला लक्षात येते. प्रश्न 10व्या क्रमांकाचा, राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कशा कशाचे स्वातंत्र्य दिलेले आहे, स्वतंत्रता दिलेली आहे कशा कशाची या ठिकाणी विचारलेलं आहे. सरनाम्यामध्ये सॉरी ऑप्शन दिलेले आहेत, विश्वास, विचार, श्रद्धा किंवा वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे या ठिकाणी श्रद्धा, विचार, विश्वास हे सर्व स्वातंत्र्य कशा दिलेले आहेत, राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये दिलेले आहेत. घेऊया प्रश्न या ठिकाणी 11वा, जो की आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता कायदा करण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता कायदा करण्यात आलेला होता. ऑप्शन मध्ये दिलेले आहे रेग्युलेटिंग ऍक्ट, पिट्स ऍक्ट, कंपनी कायदा किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 रेग्युलेटिंग ऍक्ट हा जो कायदा आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संमत करण्यात आलेला होता. तर प्रश्न आहे 12वा, चेतापेशी सामान्यपणे खालीलपैकी कशाने बनलेल्या असतात. चेतापेशी, तर या ठिकाणी वरचा पर्याय सोडा, कोटीन, कीटोन किंवा ग्लुकोज किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 ग्लुकोज पासून सामान्यपणे जे आहे चेतापेशी बनलेल्या असतात हे आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया प्रश्न या ठिकाणी 13वा, तर प्रौढांसाठी रात्रशाळा सुरू करणारे खालीलपैकी कोणते समाजसुधारक आहेत. मोठ्यांसाठी रात्रशाळा कोणी सुरू केलेली होती, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी किंवा या ठिकाणी महात्मा फुले किंवा राजा राममोहन रॉय. तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले यांनी प्रौढांसाठी रात्रशाळा सुरू केलेली होती हे लक्षात येते. प्रश्न 14वा, की गिरणा नदीचे पाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला पुरवले जाते ते सांगायचं आहे. नदी गिरणा नदी आहे, कोणत्या जिल्ह्याला पुरवतात, जळगाव, जालना, सातारा किंवा अमरावती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे, जळगावला जे आहे गिरणा नदीचे पाणी पुरवले जात असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 15वा, विद्युत शक्ती ही खालीलपैकी कशामध्ये मोजली जात असते विचारलेलं आहे. सर्वांना येत असेल विद्युत शक्ती, तर व्होल्टमध्ये, एम्पियरमध्ये, वॅटमध्ये किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो योग्य आहे 3 वॅटमध्ये जे आहे विद्युत शक्ती मोजली जात असते हे लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी आहे 16वा, जो की पुणे करारावर कोणत्या कारागृहामध्ये स्वाक्षरी झालेली होती, करण्यात आलेली होती विचारलेलं आहे. पुणे करार कोणाकोणामध्ये झालेला होता सर्वांनाच माहित आहे, नसेल तर कवर करूया. पुणे करारावर स्वाक्षरी कोणत्या कारागृहामध्ये झालेली होती, एडनच्या, एरवाडा, मद्रास किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो, एरवाडा तुरुंगामध्ये जे आहे पुणे करारावर स्वाक्षरी झालेली होती. जो आहे पुणे करार या ठिकाणी विद्यार्थ्यांनो महात्मा गांधी यांच्यामध्ये आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आणि आंबेडकर, म्हणजेच पुणे करार जो आहे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला होता लक्षात येते. कव्हर करूया. प्रश्न 17वा, हिंदू कोड बिल या प्रस्तावामध्ये कोणकोणत्या तत्वाचा समावेश होता ते विचारलेलं आहे. हिंदू कोड बिल अतिशय महत्त्वाचा कोड बिल होता, तर यामध्ये कशा कशाचा समावेश होता हे जाणणे महत्त्वाचं आहे. कोणत्या तत्वाचा, तर अस्पृश्यतेचे उच्चाटन, स्त्री पुरुष समानता, वारसा हक्काचे लाभ किंवा वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे, वारसा हक्काचे लाभ, स्त्री पुरुष समानता, अस्पृश्यतेचे उच्चाटन या सर्व तत्वाचा जो समावेश आहे तो कशामध्ये, हिंदू कोड बिलमध्ये केलेला होता हे आपल्या लक्षात येते.
कव्हर करूया प्रश्न 18वा. भारतातील गुजरात या राज्यामध्ये खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण येते? गुजरातमध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण येते? तोरणमाळ, माथेरान, सातपुडा किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सातपुडा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? गुजरात राज्यामध्ये आहे हे आपल्या लक्षात येते. घेऊया प्रश्न या ठिकाणी 19वा. या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड खालीलपैकी कशामध्ये आढळते ते विचारलेलं आहे. ऍसिडचा प्रकार आहे विचारलेला लॅक्टिक हा. तर दही, दूध, वरील दोन्ही किंवा लिंबू. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. दूध तसेच दही यामध्ये लॅक्टिक ऍसिड असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते किंवा लक्षात घ्यायचे आहे. तर प्रश्न आहे या ठिकाणी 20वा, जो की आहे टमाट्यांच्या बियामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो? टमाट्यांचे बी सर्वांना माहीत आहे, पण त्यामध्ये कोणते ऍसिड असते हे माहीत नसेल. सायट्रिक, लॅक्टिक, स्टिअरिक किंवा ऑक्झॅलिक. ऑप्शन क्रमांक 4 ऑक्झॅलिक ऍसिड जे आहे टमाट्यांच्या बियामध्ये हे समाविष्ट असते. घेऊया प्रश्न या ठिकाणी 21वा. तर तलावातील मासेमारी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात केली जाते ते विचारलेलं आहे. तलावातील मासेमारी विचारलेली आहे. ऑप्शनमध्ये दिलेले जिल्हे परभणी, बीड, लातूर किंवा भंडारा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी ही मोठ्या प्रमाणात होते हे आपल्या लक्षात येते. तर प्रश्न 22वा. या ठिकाणी स्त्रियांच्या गर्भधारणेचा जो कालावधी असतो तो किती आठवड्याचा विचारलेला आहे. किती आठवड्याचा असतो? 30 आठवडे, 40 आठवडे, 50 किंवा 45. तर ऑप्शन क्रमांक 2 40 आठवड्यांचा जो आहे स्त्रियांच्या गर्भधारणेचा एक कालावधी असलेला आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न या ठिकाणी आहे 23वा. मानवी शरीरामध्ये मूत्रपिंडांची एकूण संख्या किती असते? सोपा प्रश्न आहे, पण तरीही कव्हर करूया. मूत्रपिंडांची संख्या विचारलेली आहे. 3, 2, 1 किंवा 4. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजे 2 एवढी आहे मूत्रपिंडाची संख्या शरीरामध्ये मानवी असलेली आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न 24वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचे शहर म्हणतात ते विचारलेलं आहे. कोणता जिल्हा आहे तलावांचा शहर या नावाने ओळखला जातो? तर पुणे, ठाणे, वर्धा, बीड. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे. ठाणेला जे आहे तलावांचे शहर असे महाराष्ट्रात म्हटले जात असते. घेऊया प्रश्न 25वा. प्रवासी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? प्रवासी दिवस चला कोणत्या दिवशी? 7 जानेवारी, 5 जानेवारी, 4 किंवा 9 जानेवारी. तर ऑप्शन क्रमांक 4 9 जानेवारी या दिवशी जो आहे प्रवासी दिवस साजरा केला जात असतो. का केला जात असतो? तर महात्मा गांधी आफ्रिकेतून 22 वर्षे राहून पुन्हा भारतात आले, या कारणास्तव भारतीय प्रवासी दिन हा साजरा होत असतो. तर घेऊया प्रश्न 26वा. खजुराहो स्मारकाला वारसा स्थळाची जी मान्यता आहे कोणत्या वर्षी मिळालेली आहे? कोणते स्थळ आहे? खजुराहो स्थळाला वारसा स्थळाची मान्यता 1980 मध्ये, 1986 मध्ये, 1982 किंवा 1988. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 1986 या वर्षी खजुराहो स्थळाला वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रश्न 27वा. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? उत्तर येत असेल सर्वांना. पहिले राष्ट्रीय उद्यान विचारलेले आहे. राजीव गांधी, गीर, जिम कार्बेट किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. जिम कार्बेट हे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 28वा. जो की आहे महाधमनीद्वारे ऑक्सिजन युक्त रक्त कोणत्या ठिकाणाहून सर्व शरीरामध्ये जाते किंवा पसरते हे आपल्याला विचारलेलं आहे. प्रश्न थोडा मोठा आहे. महाधमनीद्वारे ऑक्सिजन युक्त रक्त तर हृदयापासून, यकृतापासून, मूत्रपिंडापासून किंवा मेंदूपासून. सर्वसामान्य उत्तर आपलं आहे हृदयापासून जे आहे महाधमनीद्वारे ऑक्सिजन युक्त रक्त जो आहे सर्व ठिकाणाकडे जात असते हे लक्षात येते. रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची अत्यंत गरज असते? सर्वांना उत्तर असं. रक्तामध्ये हेमोग्लोबिन किती महत्त्वाचे आहे सर्वांनाच माहीत आहे. कर्बोदकापासून, प्रथिनापासून, लोहापासून किंवा जीवनसत्वापासून. तर रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची गरज असते? ऑप्शन क्रमांक 3 लोहाची अत्यंत म्हणजे अत्यंत गरज असते हे लक्षात येते. सर्व आपल्या पालेभाज्यामध्ये लोहच असते की मेथीची भाजी असते यामध्ये सर्वात जास्त असते. तर या ठिकाणी राजद्रोहाच्या आरोपाखाली कोणत्या व्यक्तीला शिक्षा झालेली होती ते विचारलेलं आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली. तर महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक किंवा महर्षी कर्वे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे.
लोकमान्य टिळक यांना जे आहे विद्यार्थ्यांनो राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झालेली होती. किती वर्ष झालेली होती? 6 वर्षाची शिक्षा झालेली होती. तर ही जी शिक्षा आहे त्यांनी पूर्ण केली होती हे आपल्याला सर्वांना लक्षात येते. तर घेऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न. चला, प्रश्न संपलेले आहेत, माफ करा. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्हाला पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो मी की काय आहे की आपल्या दोन्ही भरतीसाठी, कोणत्या भरतीसाठी विद्यार्थ्यांनो? महिला गृहपाल भरती तसेच समाज कल्याण भरतीसाठी 470 पेजेसची आपण PDF तयार केलेली आहे. फक्त आणि फक्त 149 मध्ये दिली जात आहे. इच्छुक विद्यार्थी जोही आहे 8208685624 यावर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. काय करायचं आहे? व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नका करू. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केली, कोणतेही कारण असू शकते, तर काय करायचं आहे? लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करताना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन जी आहे ती अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. या कारणाचं सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही शुल्क लागत नसतो. तसेच मी सुरुवातीला सांगितलं की सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी एक लाईक करायचं आहे. जर तुम्ही केला नसेल तर सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे, कारण तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन मला अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी हवा असतो. लगेच करून घ्यायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.